अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या अन्न खाताना मग तो वडापाव असू देत किंवा तुमचं फ्रूट असू देत, तुम्हाला बॅलन्स साधता आला पाहिजे. क्रॅश डाएट म्हणजे काय? क्रॅश डाएट म्हणजे आपल्याला फास्ट वजन कमी करायचं आहे. त्याच्यामुळे आपण पोळी नाही खायची, भात नाही खायचा. काय खायचं? फक्त फ्रुट्सवरती राहा किंवा वॉटर फास्टिंग आहे. त्याच्यानंतर फक्त गाजर काकडी खाऊन सॅलड खाऊन हे करतात. बघ, तू जिमला जातात, सॅलड खातात फक्त आणि हे धबा 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 कमी होतात. एखादी सोशल ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही सगळे मिळून एखादा सण साजरा करताय, तसं आठवड्यातून एकदा प्रत्येकाने एक घरात वजन काटा घ्यायचा आणि प्रत्येकाने वजन करायचं. सो आपल्या ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशननी आत्ताच्या गाईडलाईननुसार की 0.8 ग्रॅम पर kg केलेलं आहे. सो ॲव्हरेजली 1 ग्रॅम पर kg या तरुण वयातल्या मुलांना, आणि जर का अजून जास्त एक्सरसाइज करत असेल तर 1.5 पासून आपण 1.8 पर्यंत पर kg पर्यंत पण त्यांना देऊ शकतो. फॅट, शुगर आणि सॉल्ट हे कॉम्बिनेशन सगळ्यात घातक आहे. कुणीही फक्त घरचं खाऊन जाड होत नाही. बॉडी डिटॉक्स हे फक्त लिव्हर किडनी करते. हे जगमान्य सत्य प्रत्येकाने स्वीकारलं तर ही डेफिनेशन कमी होईल. पण मला आता बॉडी डिटॉक्स म्हणजे काय करायचंय? बॉडीला रेस्ट द्यायचे. नमस्कार. गप्पांच्या गावात या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर राधिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. हल्लीचा वाढता जो ट्रेंड म्हणू की त्याला लाईफस्टाईल आपलं चुकीचं झालं आहे, हे म्हणू की आजकाल आपले जे पदार्थ आपण खातो त्याच्यामध्ये पूर्वीसारखी शुद्धता राहिली नाही. ह्याला काय कारण आहेत ते आता आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारच आहोत. पण हल्ली कॅन्सर, डायबेटीज, ब्लड प्रेशर, कमी वयातल्या मुलींची पाळी चुकणे, त्यांचं वाढतं वजन, ह्या सगळ्या मागे एक गोष्ट प्रामुख्याने कारण आपल्याला जाणवतं, ते म्हणजे न्यूट्रिशन आणि डाएट. सो याच विषयी आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. एक म्हणजे ज्यांचे रिव्ह्यूज आपण ऑलरेडी इंस्टाग्रामवर जे त्यांच्या पेशंट्सना विचारतात तुमच्यामध्ये काय बदल झाले, त्या ऑलरेडी इंस्टाग्रामवर फेमस असलेल्या डॉक्टर प्रणिता मॅम आपल्या शोमध्ये आज आलेल्या आहेत. चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार मॅम. थँक्यू. तुमच्या पेशंटचे जे मी रिव्ह्यूज ऐकते, जे ते सांगतात की नाही माझं असं बरं वाटते, तसं बरं वाटतं, इवन नीचे पण जे गुडघ्यांचे जे पण पेशंट आहेत ना, त्यांच्यामध्ये खूपच छान ड्रास्टिक चेंजेस आहेत, पॉझिटिव्ह बदल आहे. सो तुमच्याकडचा जो एक रहस्यमय मंत्र जो तुम्ही आहे तुमच्याकडे, तो आज मला पण तुम्ही द्या. न्यूट्रिशन आणि डाएट म्हणजे नेमकं काय, याची व्याख्या कशी करायची आपण? न्यूट्रिशन हा जेव्हा शब्द आपण घेतो तेव्हा इट इज डायरेक्टली रिलेटेड टू आपलं अन्न, जे काही आपण खातोय ते, आणि माणसाच्या मूलभूत गरजा. याच्यामध्ये पहिलं अन्न, मग वस्त्र आणि निवारा. सो तू जेव्हा इम्पॉर्टन्स विचारते मला, तेव्हा अन्न हे पहिली गरज आहे. म्हणजे अगदी नुकतंच जन्मलेलं बाळ पासून अगदी म्हातारपणापर्यंत या सगळ्यांना या गोष्टींची अत्यंत नितांत गरज असते. आणि ते अन्न जेव्हा चांगल्या स्वरूपात, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने जर का आपण घेतलं तर ती आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली असं ती ठरते. त्याच्यामुळे हा जो आपण अन्नाचा भाग बघतो, या प्रत्येक वेळेला कुठेही गेलीस, कशाही प्रकार बघितला तर त्याचा बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणजेच आपण म्हणतो की समतोल आहार हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे जेव्हा आपण न्यूट्रिशनबद्दल बोलतो. आणि न्यूट्रिशन म्हणजे या समतोल आहाराला प्रत्येकाच्या नीडप्रमाणे ॲडजस्ट करणे. ओके, बरोबर आहे. म्हणजे की आता एखादी प्रेग्नंट लेडी आहे तर तिचा आहार समतोल आहार, आणि एखादे 60 वर्षाच्या आजी आहे त्यांचा आहार हा आपल्याला वेगवेगळा करावा लागतो. कारण जी प्रेग्नंट बाईची जी काही गरज आहे ती आणि आजींची गरज ही वेगवेगळी आहे. म्हणजे जेव्हा प्रेग्नंट बाईला घेतो आपण तेव्हा तिच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये तुम्हाला किती कॅलरीज जास्त हव्यात आणि किती ॲडिशनल प्रोटीन हवेत. म्हणजे की उदाहरणार्थ जर का सेकंड ट्रायमेस्टर चालू असेल तर 350 कॅलरीज जास्त लागतात त्यांना. त्याच्यामध्ये आपल्याला 8 ग्रॅम प्रोटीन पहिल्या ट्रायमेस्टरला ओके होतं, पण तेच 18 ग्रॅम पर्यंत आपल्याला न्यावं लागतं. पण हे सगळं रोजच्या आहारातून घ्यायचंय आपल्याला. अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट. आणि त्या जर का 60 वर्षांच्या आजी असतील तर त्यांना लागणार आहे कॅल्शियम, कारण त्यांची मेनोपॉज नंतर जे काही हाडांची झीज झालेली आहे, बरेचसे हॉर्मोनल चेंजेस झालेले आहेत, त्याप्रमाणे त्यांना डाएट मॅनेज करून द्यावं लागतं.
सो असा हा फरक खूप आहे ह्या एज ग्रुपनुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. आणि तेच जर का अगदी 10 वर्षाच्या मुलाचं डाएट असेल तर त्याला आपण मॅक्झिमम कसं पूर्ण न्यूट्रिशन छोट्या गोष्टींपासून देता येईल. म्हणजे उदाहरणार्थ ड्रायफ्रूटचा लाडू दिलास की त्याला त्याचं ते फॅट रिक्वायरमेंट, इसेन्शियल अमायनो ऍसिड्स कम्प्लीट होतात. पण तो भाज्या आणि फळभाज्या पालेभाज्या खात नसतो. मग त्याला करताना मग आयांचा मोठा प्रश्न सुरू होतो. मग अशा वेळेला तुम्ही कटलेट सारखे जेव्हा प्रकार करता तेव्हा त्याच्यात भाज्या घेता, सगळं घेता आणि मग तो त्याला खाण्याच्या स्वरूपात खायला आवडतो. हा विचार जेव्हा होतो तेव्हा हे प्रत्येकाचं न्यूट्रिशन आपण सॅटिस्फाय करतो असा त्याचा अर्थ होतो की त्याच्या गरजेनुसार त्याला किंवा माझा मुलगा जो आता मेडिकल कॉलेजला आहे आणि तो पळतो किंवा जिम करतो, सो त्याची रिक्वायरमेंट ही खूप वेगळी आहे. आपण नॉर्मल माणसं घेतो तेव्हा त्यांच्यापेक्षा. मग त्याला आपण जेव्हा डाएट देणार आहोत तेव्हा त्याचं प्रोटीन काउंट तेवढं लागतं की जेवढा एक्सरसाइज करतो किंवा त्याला दिवसभराचे रिक्वायरमेंट आहेत त्या वेगळ्या आहेत. आणि नॉर्मल मुलांच्या की ज्यांना ठीक आहे रोजचा फक्त शाळेचा अभ्यास आहे आणि वेगळा व्यायाम नाहीये, सो आपल्या ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशननी आत्ताच्या गाईडलाईन नुसार की 0.8 ग्रॅम पर केजी केलेलं आहे. सो ॲव्हरेजली 1 ग्रॅम पर केजी या तरुण वयातल्या मुलांना. आणि जर का अजून जास्त एक्सरसाइज करत असेल तर 1.5 पासून आपण 1.8 पर्यंत पर केजी पर्यंत पण त्यांना देऊ शकतो. सो असं प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट ठरलेल्या आहेत. म्हणून प्रत्येकाचं न्यूट्रिशन वेगळं आहे. म्हणून एकच गोष्ट सगळ्यांना लागू होते असं नाही. आणि म्हणून प्रत्येक वयोगटाचा विचार करून जेव्हा आपण त्याप्रमाणे त्यांना न्यूट्रिशन देतो तेव्हा तो त्यांचा बॅलन्स डाएट ठरतो. येस, एक्झॅक्टली. पण मग आता मगाशी तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये जे बोललात ना, आजकाल प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज, गेस्टेशनल डायबिटीज होण्याचं प्रमाण वाढते. मग ह्याच्यामध्ये पण आपली फूड लाईफस्टाईल जबाबदार आहे का? प्रश्नच नाही. जस्टेशनल डायबिटीज आता जे काही वाढतंय त्या मुली जेव्हा बिफोर प्रेग्नन्सी जेव्हा ते असतात तेव्हा त्यांचं वजन किती होतं, बरोबर आहे, तेव्हा त्यांची लाईफस्टाईल काय होती, तेव्हा त्यांचं कोणी कधी त्यांचं ब्लड शुगर चेक केलेली आहे का, त्या प्रीडायबिटीस होत्या का तेव्हा, अगदी बरोबर, बरोबर आहे, तेव्हा त्यांना PCOD होती का, इन्शुलिन रेजिस्टन्स होता का. कारण आता जवळपास PCOD किंवा PCOSचं प्रमाण हे 17% झालेलं आहे. आणि ज्या मुली या ओबेज आहेत, ओव्हरवेट आहेत, ओव्हरवेट तर पूर्ण भारतामध्ये आता 50%च्या रेशो क्रॉस करायला लागलेलो होतो आपण. तर ज्या मुली ओबेज आहेत किंवा ओव्हरवेट आहेत त्यांना 80% चान्सेस आहेत की त्यांना PCOS होणार आहे. मग तू इमॅजिन कर की केवढा मोठा रेशो आहे हा. म्हणजे प्रत्येकानं आपल्याला पहिल्यापासून फिट ठेवणं हे आपल्यासाठी नाही आहे. आपण ज्या मुलांना जन्म देणार आहोत ती पण फिट आली पाहिजेत ना. तुझ्या जीन्स मध्ये जर का इन्शुलिन रेजिस्टन्स आहे तर मुलांचं किती लवकर होणार आहे त्यांना या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आपण जेव्हा पॅरेंट्स होण्याचा विचार करतोय किंवा या सगळ्या गोष्टी आपण जबाबदारी घेतोय पुढची जनरेशन तयार कर, तेव्हा आपण हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. आणि हाच आताच्या तरुण मुला मुलींना हा संदेश आहे की स्वतःला फिट ठेवा. कारण आता जे काही IT प्रोफेशनल आहेत किंवा सेडेंटरी जॉब्स आहेत तर मी आता साधारण 20, 25, 30च्या मुलं मुली जे येतात त्यांची वजनं अक्षरशः 90, 100 झालेली आहेत. कारण बैठा जॉब सुरू झालेला असल्यामुळे व्यायाम नाही, खाण्यापिण्याचं पथ्य नाही, पण पैसा भरपूर आहे. त्याच्यामुळे झोमॅटो आणि स्विगी बसल्या बसल्या करतायत. खाण्याला काही कष्ट करावे लागत नाहीयेत किंवा खातोय म्हणून आपण त्याचं बर्न पण केलं पाहिजे ना, तसं पण काहीच नाहीये. त्याच्यामुळे आताची जी काही महत्त्वाची आताची जी काही पिढी आहे, तरुण पिढी आहे जी 20, 30, 40 मधली जी लोक आहेत त्यांनी हे खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा 20-30 होतं तेव्हा आपल्यामध्ये एवढं नव्हतं. म्हणजे मला पण अजून लहानपणी मला कधी असं आम्ही रोज हॉटेलमध्ये जायचो आणि जेवायचो हे नाही आठवत. कधीतरी वाढदिवसाच्या दिवशी केक खाण्याचा दिवस म्हणजे आता प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या म्हणजे प्रत्येक महिन्याला 2 वाढदिवस असतात. अगदी बरोबर. सेलिब्रेशनचे प्रकारच इतके वाढलेले आहेत की त्या निमित्तानं रोज काहीतरी 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 चाललंय आपल्या पोटात. अगदी बरोबर. आणि ते पण घरचं नाही चालत, सगळं बाहेरचं लागतं. तेवढं तरी खाऊ देत आम्हाला बाहेरच होतं. पण ती जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढतीये, पॅकेज फूड वाढतंय, प्रोसेस फूड वाढतंय. आज फक्त मी जर का असा सर्वे केला ना की कोणाच्याही घरात एंट्री केली समजा आणि त्यांच्या डायनिंग टेबलचा फक्त फोटो काढायचा, काय काय आहे, किती पाकिटे साठतील बघ, बिस्किटाचे पुढे सापडतील,
बरोबर आहे, चिप्सचे पुडे सापडतील. हम्म. त्याच्यानंतर अजून बरंच काही न्यूटेला असतं किंवा आपण म्हणतो प्रोसेस फूड मेयोनीज असतं, असतं, मेयोनीज टोमॅटो असतं, सॉस, टोमॅटो सॉस चिली असतं, सॉस, चिली काय सॉस काय असतो. असतं. हे सगळं किती वाढलेलं आहे बघ ना तू. मग या सगळ्या प्रोसेस फूड मधून तुम्हाला इमिजिएट शुगर किती छान मिळतीये, फॅट्स मिळत आहेत त्याच्यामधून आपल्याला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे फॅट्स आहे, शुगर आहे, त्याच्याबरोबर त्याचं सॉल्ट कंटेंट पण आहे. पण या तिन्हीचं कॉम्बिनेशन का? कारण या तीन एकत्र असल्याशिवाय चवच वाढत नाही ना. ती जी चव आहे ती चव तुमच्या डोपामिनला पण सिक्रेट करते, एक्झॅक्टली. की एकदा खाल्लं की ते थांबत नाही. आपल्याला ते रिपीटेडली हवं असतं आणि म्हणून हे जे काही वजन वाढण्याचे प्रकार आहेत हे याच्यामुळेच सुरू होत आहे, की एका पाकिटावर आपण थांबत नाहीये. अगदी बरोबर. ते सारखं खावंसच वाटतं. खावंसच वाटतं आणि त्याच्यामुळे वजन धडाधड धडाधड वाढतात. हम्म. 5 ग्रॅम सॉल्ट तुमची रोजची रिक्वायरमेंट आहे. Yes. आपण किती ग्रॅम सॉल्ट खातो बघा. म्हणजे जर का तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन केलं हम्म. तर साधारण आपण 10 ते 12 ग्रॅमच्या वरती रोज सॉल्ट खातो. पण मग मॅम, म्हणजे माझी बहीण IT सेक्टरमध्ये आहे म्हणून मी विचारते. सतत लॅपटॉपवर काम करून ती मला म्हणते, अगं मला थोड्या वेळाने भूक लागते. फिजिकल ॲक्टिव्हिटी काही नाही. सकाळी अंघोळ करून बसली तो लॅपटॉप घेऊन की बाई संध्याकाळीच उठणार. मग भूक लागते कशी मला कळत नाही. भूक लागण्याचं कारण हे डोपामिन आहे, जे आत्ता तुम्ही मला म्हणालात ते. ते डोपामिन पण आहे त्याच्याबरोबर. जेव्हा आपण सिडेंटरी बसतोय, एखादं काम करतोय, तो त्या कामाचा स्ट्रेस पण असतो. हो. त्यांना काहीतरी लिमिट दिलेली हो, असतात. हो, डेली टार्गेट लिमिटेड असतं. टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. करायचंय. तो मेंदू किती ऍक्टिव्ह आहे, बरोबर आहे की नाही. मग त्यावेळेला त्या मेंदूला लागलेली भूक येते. एक्झॅक्टली. कारण कोणतंही हॉर्मोन घेतलं, साधं थायरॉइड हॉर्मोन घेतलं तू, तर त्याचा रिलीज कुठे नाही, TRH, पिट्युटरी. पिट्युटरी. कुठे आलं? इथे ब्रेन. आलं. कॉर्टिसॉल कुठे आहे सगळं सेंटर? इथे आहे. लेप्टिन आहेत, ग्रेलिन आहेत, न्यूरोपेप्टाइड वाय आहे, अल्फा MSH आहे, POMSH आहे. हे सगळे सगळं कुठे आहे? सगळं brain इथं आहे. हायपोथॅलॅमस आहे, पिट्युटरी आहे. जेव्हा तुम्ही स्ट्रेस घेताय, तो स्ट्रेस म्हणजे कुठे असतो? हातापायांना स्ट्रेस नाहीये. नाही. सो गडबड तिथे तिथे आहे आहे. पूर्ण. सो तुम्ही जेव्हा अशा ऍक्टिव्हिटीज करताय तेव्हा त्याचा किती लोड घ्यावा, त्याला किती ब्रेक द्यावा, हे पण गरजेचं आहे ना तुम्हाला. Yes. तुम्ही जर का 4 तास एकत्र बसताय तर 4 तास न बसता निदान अर्धा तास, एक तासाने ब्रेक घ्या. जस्ट थोडंसं तुम्हाला मूव ऑन तरी करायला हवं ना. जागच्या जागी तुम्ही उड्या तरी मारू शकता, उठून काहीतरी तर ऍक्टिव्हिटी करा. त्या सायकललाच ब्रेक केलं नाही तर तो अजून ॲग्रिवेट होतो आणि मग तुला ती भूक लागते. ही पोटाची भूक नाही, इथून आलेली भूक आहे. एक्झॅक्टली. मग आपण त्याला शमवण्यासाठीचेच पदार्थ खातो. जसे मी म्हटलं, चिप्स आहेत, बिस्किट, हो. टेबलाच्या शेजारी शुगर, ना चॉकलेट. चॉकलेट्स लागतात. अगदी बरोबर. फॅट, शुगर आणि सॉल्ट हे कॉम्बिनेशन सगळ्यात घातक आहे. कुणीही फक्त घरचं खाऊन जाड होत नाही. बरोबर. मी आता हजारोंच्या वरती पेशंट्स बघते, कुणी घरचं खाऊन जाड होत नाहीये. लक्षात ठेव. त्याला कारण ते आपण इतकं खाऊच शकत नाही. एका वेळेला बसलं की आपण समजा एक ग्लास भरून ऑरेंज ज्यूस, ते तर खूप फॅड आहे आता, बरोबर आहे की नाही. सो ऑरेंज ज्यूस साधारणपणे 7 ऑरेंजेस लागतात त्याला, ऑरेंज ज्यूस करायला. 7 ऑरेंजेस तू समोर ठेव आणि मला खाऊन दाखव फक्त. पण तो ज्यूस आपण 5 मिनिटात गटागटा गटागटा पितो. मुलांना ज्यूसचं प्रमाण तर किती वाढलंय आता. आणि हादरवणारी गोष्ट आहे की हे ज्यूस, हे फ्रक्टोज आहे. हे फ्रक्टोज तुझ्या लिव्हरमध्ये जाऊन साठतंय, फॅट तयार होतंय तिथं. म्हणजे आता जर का एक कुठली तरी तू म्हणशील ना, एक स्टेप सांगा की जेणेकरून आपल्याला लहान मुलांमधली ओबेसिटी घालवता येईल, तर स्टॉप दिस ज्युसेस. हे ज्युसेस स्टॉप करा. त्याऐवजी त्यांना साधी फळं चांगली, आपण जी फ्रेश फ्रूट खायला द्या. कारण ती नुसतं फ्रक्टोज जे काही पितोय त्याच्यामुळे त्यांना लिव्हरमध्ये फॅट जमा होतंय. आपण फॅटी लिव्हर तयार होतंय. फायब्रोसिस नाही, फॅटी लिव्हर तयार होते आणि त्या फॅटी लिव्हरमध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स येतोय. लहान मुलांमध्ये सुद्धा तुला इथे मानेला काळं झालेलं दिसतं. दिस इज द साइन ऑफ इन्शुलिन रेजिस्टन्स. आणि आपल्याला दिसतंय, बरं आपल्याला कळतंय हे कारण आहे, आपण त्याला फक्त बाजूला केलं तर बऱ्याचशा गोष्टी हळूहळू तिथे सुधारायला सुरुवात होईल. येस, एक्झॅक्टली. बरं, इन्सुलिन रेजिस्टन्स आणि HbA1c किंवा आपण जे फास्टिंग इन्सुलिन म्हणतो, या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना प्लीज याच्या, कारण खूप लोकांना कन्फ्युजन आहे. म्हणजे मी जेव्हा माझ्या पेशंटना सांगते ना, इन्सुलिन रेजिस्टन्स ही वेगळी टेस्ट असते, ह्याच्यामध्ये खूप गडबड आहे. तुम्ही प्लीज त्याच्याबद्दल सांगा. आता इन्शुलिन रेजिस्टन्स कधी होतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट खातोय
तर आपण ग्लुकोज वगैरे कार्ब्स जे काही घेतो हम्म. ते कार्ब्स आपल्याला पेशींपर्यंत पोहोचवायचे हम्म. बरोबर आहे. हम्म. तर ह्याचं काम कोण करतं? हम्म. त्या कार्बोहायड्रेटला पेशींपर्यंत आत नेऊन सोडणारं काम इन्सुलिन करतं. इन्सुलिनचं. एक ठराविक प्रमाणात ते व्यवस्थित काम करताय चालू आहे. हम्म. त्याच्यावरती लोड आला, हम्म. हम्म. खातच राहतोय आपण, खातच राहतो. ओव्हर एटिंग खूप आहे आपल्याकडे हम्म. बरोबर आहे. तो लोड ते किती सहन करणार आहे? हम्म. आत्ता नेलं मग नेलं मग नेलं मग नेलं आणि थोड्या वेळाने ए बाबा थांब जरा मी थकलोय, हम्म. हम्म. मग अजून जास्त इन्सुलिन यायला लागतंय. पण ते काम नाही करत आहे कारण ते थकून गेलंय. हम्म. म्हणजे तुमच्या इन्सुलिनच्या लेवल्स वाढलेल्या आहेत तरी पण तुमची शुगर कमी होत होत नाहीये. नाहीये. याला म्हणायचं इन्सुलिन रेजिस्टन्स. हम्म. फास्टिंग इन्सुलिन करता ना, हो. दॅट इज द मिनिंग ऑफ दॅट. हम्म. आणि मग तुमची शुगर वाढायला लागली की तुम्ही जेव्हा शुगर करता 3 महिन्याचे ॲव्हरेज ते आहे तुमचं HbA1c. येस. मी तर माझ्या मुलाला सांगितलंय, तू फ्रूट ज्यूस जे तुम्ही म्हणालात ना, शाळेत जाईपर्यंत काही नव्हतं हे. शाळेत गेल्यानंतर जेव्हा इतर मुलांचं बघतो, त्याच्या घरी त्यांनी काय खाल्लं, त्याच्या घरी बर्थडे पार्टी होती, मग त्यांनी असं खाल्लं तसं खाल्लं, मला ते हवंय. तर मी त्याला सांगितलंय, तुझे दात लवकर पडतील कारण तू फ्रुट्स च्यू करणार नाही, मग दात कमजोर होतील, असं काहीतरी ब्लॅकमेल करून त्याला ते पण ऍज अ डेंटिस्ट तू जे म्हणते अगदी दॅट बरोबर इज आहे. ते बरोबर Mastication आहे. प्रोसेस झाली तर तुम्हाला- प्रोसेसच होत नाहीये तुम्हाला चावण्याची ते डायरेक्ट आतमध्ये असं होतंय ते. आणि त्याला काहीच डायजेशनला काही वेगळी मेहनतच लागत नाहीये. फक्त फ्रक्टच आहे मस्तपैकी. ते जाऊन छानपैकी सटतं. बसतं लिव्हर मध्ये, बस. छानपैकी Yes. फॅटी लिव्हर दाखवतं ते Yes. तुम्हाला. कारण आता मी लहान मुलं जी ट्रीट करते ना त्यांच्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. मॅडम आम्ही घरी तर सगळं करतोय पण उद्या किंवा दर ते दिवसांनी कोणाचा तरी वाढदिवस असतो, तिथे बोलवलं जातं आणि हे सगळं तिथे खाल्लं जातं. म्हणे हे कसं टाळायचं? म्हटलं जसं तुमची जागरूकता आहे तसं प्रत्येक पालक जागरूक झाला तर हे टाळू शकतो आपण. आणि आपल्याला कळतंय की या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, याच्यानी आपण मुलांचं नुकसानच करतोय. म्हणजे मी तुला म्हटलं की 100 मीटरवरती गेल्यानंतर खड्डा आहे, तर तू निदान 70 मीटरवर गेल्यावरती तरी बघून चालशील ना, का खड्ड्यातच पडशील? बरोबर. त्याच्यामुळे पॅरेंट्स इथून पुढच्या जनरेशनला तुम्ही जेव्हा नवीन जनरेशन तयार करता तेव्हा तुमची जबाबदारी आहे की तुम्ही आधी स्वतः फिट राहणं. हे तुमचं कर्तव्य आहे येस. की स्वतःला फिट ठेवणं, तर तुम्ही त्या जनरेशनला काहीतरी तर देऊ शकाल. अगदी बरोबर. म्हणजे 35 वर्षाचा 104 किलो असलेला माणूस जेव्हा पेशंट म्हणून येतो तेव्हा म्हणते अरे बाबा कोलेस्ट्रॉल एवढे वाढलेले आहेत, तू स्वतःकडे लक्ष देत नाहीये, मुलं आहेत घरी, बायको आहे घरी, तर या सगळ्यांना पोहोचण्याची जबाबदारी तुझी आहे. अगदी बरोबर. पण तूच असा झाला की तू समजा 4 वर्षांनी तुला या कोलेस्ट्रॉल मध्ये हार्ट अटॅक, त्यांचा काय दोष आहे याच्यात? हे जितके सहज शब्द वापरतोय ते खूप डेंजर असतं आहेत. ऍक्च्युली असं घडतंय. येस. येस. तू बघत असशील ना 23 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला, हो, 30 माझ्या- वर्षाचा अचानक गेला, कोणी जिम करता करता गेलाय, हो. कोणी हे गेलं. ही जबाबदारी कोणाची आहे? येस. मग देऊ नका जन्म, कारण त्यांचं तुम्ही नुकसान करताय. अगदी बरोबर. अगदी बरोबर. येस. आणि PCOS आणि परत स्पर्म काउंट किती मोठा प्रॉब्लेम आहे हल्ली. हल्ली जरा जास्तच वाढलंय पण खूप. कारण तू बघ ना त्यांचे हेल्थ तर चेक करून बघ, म्हणजे तुला कळेल की किती मोठे प्रॉब्लेम. म्हणजे माझी आजी आहे अजून चांगली 88 इयर्सची आहे. तिचं ना अजूनही म्हणजे मुरंबा, तोही 3 वर्ष आधी जुना घातलेला, काळा झालेला, तोही गुळात घातलेला, साजूक तूप, म्हणजे कडधान्य, हे ना तिचं डाएट अजूनही आहे. म्हणजे आता माझ्या मुलाला म्हणजे बघ ही आजी पणजी कसं खाते बघ, हे हे किती हेल्दी आहे, मामा हे किती साधं मिळमिळीट आहे, हे कसं खायचं, म्हणजे चवेमध्ये त्यांना, कारण त्यांना ती चव आपण दिलीच नाही ना. एक्झॅक्टली. दोष आपलाच आहे त्याच्यात. म्हणजे माझी सासू आता 85 वर्षाच्या असताना गेल्या, पण त्यांना जर का एकदा तू दिवसभर एक नॉनव्हेजचं जेवण जर त्यांना दुपारी असेल ना, तर संध्याकाळी काहीच नाही, त्या ताटाकडे सुद्धा बघणार नाही. पण मरेपर्यंत ना शुगर ना बीपी ना काही ना काही. चष्मा पण नव्हता माझ्या आजीला. माझी तर आई म्हणजे सासू एवढी शिकलेली पण नव्हती, म्हणजे चष्म्याचा फार प्रश्न, पण ठणठणीत. येस. त्यांच्याकडे बघूनच म्हणलं की हे काय आहे आणि आपण काय करतोय. एक्झॅक्टली. आपलं एकाच सिझेरियन मध्ये आपली बॉडी अर्धी होऊन जाते. अगदी होऊन जाते. अगदी. आणि सिझेरियन झालं, 1 वर्षाचा मुलगा झाला की आपण आपले 70चे 90 झालेलो असतो, हायपोथायरॉइड झालेला असतो, आणि तिथून जी सिरीज सुरू होते, मग पाय दुखायला सुरू होतात, कुठे अंग दुखायला सुरू होतं, कुठे आपला स्टॅमिनाच गेलेला असतो, कुठे उत्साहात गेलेला असतो, रोजचं काम सुद्धा होत नाही आपल्याला.
पण मग हा प्रेग्नन्सीमध्ये वाढणारा थायरॉइड यालाही पण न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईलच जबाबदार असेल असं वाटतं का मॅम तुम्हाला? मग ते सांगते तुला मी की बाळ झालं हम्म, की त्याच्यानंतर आपण खायला सुरुवात करतो. हम्म, मी काय सांगितलं तुला की हम्म, लॅक्टेशन मध्ये तुला फक्त 500 ते 650 कॅलरीज जास्त हम्म, लागतात. हम्म, आणि तुला त्याच्यामध्ये प्रोटीन ऍड एक 30 ग्रॅम वगैरे प्रोटीन त्याच्यामध्ये ॲडिशनल जे नॉर्मल पेक्षा हम्म, ॲडिशनल आहे. हम्म, आपण त्या बाळ झाल्यानंतर त्या आईचं फक्त जेवण ऑब्झर्व करतो खाणं. हम्म, इकडच्या बाजूने आई, तिकडच्या बाजूने सासू. हम्म, खा. हम्म. Yes. ते जवळपास कधी कधी तर 4000-5000 कॅलरीजच्या वरती हे लाडू, ह्याची शेव, ह्याची खीर, त्याचं हे, त्याचं ते, हे सगळं असं भरभरून भरभरून, का तर बाळाला दूध पाहिजे. Yes. पण त्याला पण काहीतरी लिमिट लिमिट पाहिजे. आहे ना तिथे, कारण ती जे बाळ घेणार नाही ते तिच्याकडे साठणार आहे, ती ते किती कॅरी करणार पुढे. गणितच चुकतंय. प्रचंड चुकतंय. कोणीच बाई जर का प्रेग्नन्सीच्या आधी ती समजा 65 असेल तर प्रेग्नन्सी नंतर 1 वर्षाने ती 65 कधीच नसते. ती निदान 80 तरी झालेलीच असते. बरं त्यासाठी लवकरात लवकर बाळ आता समजा वरचं खायला सुरुवात केली आहे बाळाने, तर आपणही आपल्या गोष्टी Control सुधारणं करणं गरजेचं आहे. हम्म. अशा पण खूप बायका आहेत आता माझ्याकडे की पण नाही. तोपर्यंत सवय लागलेली असते हो ना, म्हणून खायची. खोटं वाटेल तुला, म्हणजे लॅक्टेशन सुरू असतानाच बायका आता डाएट सुरू करतात. हम्म. कारण म्हणे आम्हाला ते कळत नाहीये किती हम्म. प्रोटीन घ्यायचं आणि किती काय घ्यायचं, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलोय. हम्म. त्याचं दूध पण आलं पाहिजे, हम्म. माझी कॅल्शियम डेफिशियन्सी पण नाही झाली पाहिजे आणि हम्म. माझं वेट लॉस पण झालं पाहिजे. Yes. म्हणून तर आता डाएटला जास्त जास्त महत्व आहे. अगदी बरोबर. कारण ही सगळ्यात मोठं काम करते प्रिव्हेंशन ऑफ डिसीज. हम्म. Yes. म्हणजे तुम्हाला पुढे हम्म. जेवणासारखी औषधं खायची नसतील हम्म. तर आता तुम्हाला औषधासारखं जेवण करणं गरजेचं अगदी आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर. मॅम, मेटाबॉलिझम आणि वजन वाढीचा काय संबंध आहे? खूप चांगला संबंध आहे मेटाबॉलिझम म्हणजे. मेटाबॉलिझम म्हणजे तुझी ऊर्जा कशी खर्च होतीये, हम्म. बरोबर आहे. हम्म. तर बऱ्याच लोक क्रॅश डाएट जे करतात हम्म. त्यांचं मेटाबॉलिझम ढापकन कमी झालेलं असतं. एक मिनिट, क्रॅश डाएट म्हणजे काय? क्रॅश डाएट म्हणजे आपल्याला फास्ट वजन कमी करायचंय, त्याच्यामुळे आपण पोळी नाही खायची, भात नाही खायचा, काय खायचं, हम्म. फक्त फ्रुट्स वरती राहा किंवा वॉटर फास्टिंग आहे. हम्म. त्याच्यानंतर फक्त गाजर काकडी खाऊन सॅलेड खाऊन हम्म. हे करतात बघ तू, हम्म. जिमला जातात सॅलेड खातात फक्त, हम्म. आणि हे धपा 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 कमी होतात. हम्म. त्यांचं मसल लॉस होतो हे त्यांना कळतच नाही, फक्त हम्म. वजनाचा काटा बघतात. हम्म. प्रचंड डेफिशियन्सीज तयार होतात त्याच्यामध्ये, हम्म. आणि त्याच्यामुळे तुझं बर्न ऑफ फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती पण स्लो डाऊन होते. ओ. हम्म. त्याच्यामुळे तिथे तुझा मेटाबॉलिझम हॅम्पर होतो. हम्म. पण तेच जर का तू व्यवस्थित सकाळी उठून थोडासा व्यायाम केला, प्राणायाम केला, मेडिटेशन केलं, हम्म. आणि तू जेवढं घेतीयस हम्म. तेवढं तुला खर्च पण करावं लागतंय. असंच नाहीये की फक्त तू जिम केली किंवा तू पळायला गेली तरच तुझा एक्सरसाइज होतोय. कारण एक्सरसाइज हा फक्त 10 ते 20% तुम्हाला महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. रोजच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत या खूप महत्वाच्या आहेत. जसं की समजा आज फक्त मी व्यवस्थित खाल्लंय, मी काहीही एक्सरसाइज केला नाही तरी माझा वेट लॉस होऊ शकतो. कारण तुझ्या शरीराला 50 ते 60% जे काही कॅलरी बर्न असतं, हे सगळे अवयव जिवंत राहतात ना. म्हणजे तुझं फुफ्फुस काम करतायत, लंग्स काम करतायत, हार्टबीट होतीये, सगळे पचनशक्ती चालू आहे, याला साधारण 50 ते 60% कॅलरी जातात. तू जे काही दिवसभरात ऍक्टिव्हिटी करते, म्हणजे आता बेल वाजले तर मी उठून हे करेल, मी ओटा आवरतीये, मी घरातलं साफसफाई करतेय, मी बाकीचे पूर्ण दिवसभर फिजिकली, मुलगा आला खाली त्याला घेऊन जा, त्याला आणायला मी थोडंसं चालत जातेय, चालत येते, स्टेअरकेसचा वापर कमीत कमी करते की निदान उतरताना तरी मी अगदी, स्टेअरकेस अगदी बरोबर. वापरेल, असं करतेस. तर अशा वेळेला ही जी नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी असते ही साधारणपणे एक 15 ते 20% तुमचं कॅलरी बर्न करते. राहिलं किती? बरोबर. 60% तिथे गेले, 20% तिथे आले, 20% राहिले फक्त. मग 20% तुम्ही एक्सरसाइज मध्ये असं काय करणार आहे? त्याच्यामुळे रोज ऍक्टिव्ह राहणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून आपला मेटाबॉलिक रेट पण सुधारतो आणि आपल्याला वजन कमी करायला, वजन मेंटेन करायला, हेल्थ मेंटेन करायला खूप मदत मिळते. अगदी बरोबर. पीसीओडी वाढतं जे प्रमाण आहे आजकाल, खूप कमी वयाच्या मुली, म्हणजे 8व्या वर्गात गेलेल्या मुलीला जी एक केस आहे की मैत्रिणीची मुलगी आहे की 8व्या वर्गात गेली आहे, बाकीच्या इतर सगळ्या गर्ल्स ज्या बॅचमेट्स आहेत त्यांना पिरियड झाले आणि हिला पिरियडच झाले नाही आहे. जाऊन बघितलं तर तिला ऑलरेडी, म्हणजे तिचं सुरूच झालेलं नाही आहे मेन्सेस. मग तिला कळलं की तिला साचलं आहे ते सगळं आतमध्ये, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ह्याच्याबद्दल हे
हे टाळण्यासाठी आपण काय काय खाल्लं पाहिजे? मी तर सगळ्यांना हे म्हणेल, की जेव्हा तुम्ही आपण म्हणतो ना, एखादी सोशल ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही सगळे मिळून एखादा सण साजरा करताय, हं, तसं आठवड्यातून एकदा हं, प्रत्येकानं हं, एक घरात वजन काटा घ्यायचा हं, आणि प्रत्येकाने एक वजन करायचं. हं, कुठेतरी सुरुवात होईल. हं, एक चार्ट ठेवा, तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा किंवा घरात एक चार्ट ठेवा आणि लक्षात घ्या, की साधारण 1 महिन्यात तुमचं वजन 2 किलो वाढलंय का? हं, 6 महिन्यात तुमचं वजन 3 किलो वाढलंय का? हे जेव्हा वाढताना दिसतं ना, तेव्हा कळतं अरे आपलं काहीतरी चुकतंय. हं. मागे यायला पाहिजे. येस. कुणीतरी सांगतंय, हं. मागे यायला पाहिजे. मी तर म्हणते प्रत्येक सोसायटीत एक तो मोठा काटा असतो ना, हं, हं, असा हं. एंट्रीला कुठेतरी ऑफिसच्या इथे वगैरे लावून ठेवा. जो तो जाता येता त्याचं वजन करील. निदान त्याला त्याचं तरी कळेल आपण कुठे चाललोय. हं, हं. म्हणजे 80 किलोचा माणूस 110 किलो झाल्यावरती म्हणतो, "मला वाटतंय की माझं वजन वाढलंय." हं, पण त्या 30 किलोच्या प्रवासात काय करत होता दादा तू? हं. येस. जेव्हा तुम्हाला लवकर कळेल, की आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललोय, तेव्हा मागे परतायला पण तुम्हाला जागा मिळते. येस. हेच होतंय मुलींच्या बाबतीत. पण करिअर म्हणजे अगं 8वी, 9वी, 10वी हो. इथं पण हो ना. हो. इथं पण स्ट्रेस घ्यावा. किती मुली जे कोणी आता पॉडकास्ट बघताय, किती मुली रोज ग्राउंडला खेळायला जातात? नाही. मुली सोड, मुलं सुद्धा म्हणते मी. हं. किती जण रोज ग्राउंडला खेळायला जातात? आणि किती जण रोज मोबाईल वापरतात? 100% तरी. येस. मग हा जो खेळण्याचा प्रकार आहे, ह्या मुलांसाठी खूप गरजेचा आहे. हं. तो लहानपणापासून त्यांच्यात रुजायला पाहिजेल. तर त्यांची हेल्थ चांगली राहील, तर त्यांची हाडं मजबूत होतील. हं, लक्षात आलं? आणि हं, तर त्यांचे मसल्स मजबूत होतील. हं, तर त्यांची फ्लेक्सिबिलिटी चांगली राहील हं. आणि मग पुढे जाऊन जेव्हा तुमचे मसल्स चांगले असतात, तुमची हाडं तेव्हा तुम्ही बऱ्याचशा गोष्टींना टाळू शकता. येस. बऱ्याचशा गोष्टींना प्रिव्हेंट करू शकता. बरेचसे आजार प्रिव्हेंट करू शकता. हे काही घडतच नाहीये. येस. एक्झॅक्टली. 160 उंची असलेल्या मुलीचं वजन जर का 80 आणि 90 असेल, तर तिला मागे नाही आली, तर ते जे फॅट जे काही अक्युम्युलेशन होतंय, जे प्रोसेस फूड खातोय, ॲक्टिव्हिटी करत नाहीये, आता माझी 10वीची 9वीची एक्झाम आहे, मला एका जागेवरून हालताच येत नाहीये. हं. हे जेव्हा होतं, तेव्हा ते सगळे अवयव बिघडायला लागलेत फॅट अक्युम्युलेशनमुळे. इन्शुलिन रेझिस्टन्स मी म्हटलं तसं, इन्शुलिन येस. रेझिस्टन्स आला, की तो सगळीकडेच वाढतं. त्याचं कार्य बिघडून टाकतोय. हं. मग विचार करा किंवा स्वतःचं परीक्षण करा, की मी रोज एक्सरसाइज करतीये का? मी रोज स्वतःसाठी किती वेळ देतीये? की एकाच जागी बसून माझं सगळं चालू आहे अभ्यास, 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 अभ्यास. हं. कॉम्पिटिशन आहे म्हणून तुमच्या मुलांना काय इथून हँडल देत करायचे का? कुठेतरी कशाचा तरी समन्वय साधता आला पाहिजे. एक्झॅक्टली. हे जो त्रिकोण आहे तुमचं डाएट, तुमची एक्सरसाइज आणि तुमची झोप, ह्याला जर का तुम्ही व्यवस्थित आखलं नाही, तर तो चौकोन होतो कुठल्याही कोणामध्ये कन्व्हर्ट होईल. ही जी रॅट रेस आहे ना, ही तुमच्या बुद्धीचा तर मला असं वाटतं 80% भाग खाऊन टाकतं. कारण तुम्ही स्ट्रेस हे मेन रिझन आहे सगळ्याच कारणांसाठी. डायबिटीज आहे, डॉक्टर बोलतात तुम्हाला स्ट्रेस आहे का? ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला स्ट्रेस आहे का? एका ठराविक प्रमाणात स्ट्रेसमुळे कामं घडतात. हं, हं, पण तो ओव्हरबर्डन झाला, की तो हं. नुकसान करतोय. येस. मग तो जो कट पॉइंट आहे, तो हं. पण आपल्याला की आता घड्याळात 11 वाजलेले आहेत. हं. मी सकाळी उठून अभ्यास करेल का मी 2 हं. वाजेपर्यंत अभ्यास करणार आहे? बरं 2 वाजेपर्यंत अभ्यास करत नाहीत. नाही. 11-12 झाले की स्टॅमिना संपलेलं. पुढचे 2 तास येस, येस. फोनवरती असतात. हं. कसली झोपेची बोंब सकाळी जर शाळा असेल तर लवकर उठावंच लागतं. हो. 5 तासाच्या झोपेवरती तुम्ही एवढं सगळं जर करत असाल, तर कसं काय जमणार आहे ते तुम्हाला? नाही. सगळी ग्रोथ, हं, सगळी रिपेअर ही हं, तुमची झोपेत होतीये. हं, हं. त्या रिस्टोरेशनला जर का तुम्ही जागा दिली नाहीत, तर सगळंच बिघडतंय. येस. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. याच्याकडेच लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आपल्याला मला असं वाटतं एक शिस्त पाहिजे. त्या शिस्त पाहिजे. खाण्याची पण, विचार किती करावा ह्याची पण आणि स्ट्रेस किती घ्यावा ह्याची पण करेक्ट. आणि कुठल्या गोष्टी कुठे सोडाव्या ह्याची पण शिस्तच हवी आहे. मुलांचं काय सोडते? येणाऱ्या बायका ज्या आहेत ना, हं, हं, मॅडम झोपेचं म्हटलं किती वाजता झोपता? हं, नाही तसं मी बेडवरती पडते हं. एक 10 असं 11 वाजता, पण 1-2 वाजता कधी-कधी झोप लागते. म्हटलं मग तेव्हा तुम्ही पडून राहिलेले असता का? नाही मग थोडंसं काहीतरी बघत बसायला लागतं.
सगळीकडेच झाले ते. त्या बॉडीला जर का तू सिग्नलच दिला नाही की अंधार झालाय तर कसं कशी ते झोप आहे? मेलाटोनिन काम करणार? एक्झॅक्टली. आजकाल असा प्रचलित शब्द आहे तो इमोशनल इटिंग डिसऑर्डर. म्हणजे काय? सेम. हम्म, तुमच्या कोणत्याही इमोशन्सला, हम्म, मग ते दुःख असू देत, फ्रस्ट्रेशन असू देत, स्ट्रेस असू देत, त्याला बरं कशाने वाटणार आहे? मगाशी तुझे विचारलंस आय टीच्या ह्याच्यातलं, त्यांना बरं कशाने वाटणार आहे? खाऊन. येस. छान वाटते, मेंदू जरा परत बरं बरंच वाटायला लागतं त्याला 2 की तास बरं वाटतं. हा बरं वाटतंय, पण ते खाणं कुठलं असतं? हम्म, हे सगळे फास्ट फूड, जंक फूड, हे असल्या खाण्यानी त्यांना ते डोपामिन आणि मग ते बरं वाटायला लागतं. हम्म, पण त्याची सवय लागतीये ना. येस येस. त्यापेक्षा मी तर म्हणते, जर का तुम्हाला स्ट्रेस आलाय ना आज, म्हणजे खूप नको नको झालंय, काही करावंसं वाटत, अँझायटी, खरं सगळं बूट घालायचे, खाली जा, नाही ते टेरेसवरती जा, एक 20 मिनिटं फक्त जॉगिंग करून या. आरामात तो कमी झालेला असतो. कारण एन्डॉर्फिन नावाचं जे काही सिक्रेशन असतं, हे तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटीने सिक्रेट होणार आहे. ते करून बघितलं तर निदान ती निम्म खाणं तरी कमी होणार आहे. कुठलाही जिम मध्ये गेलेला माणूस असा 1-1.5 तास वर्कआउट करून पाणीपुरी खायला जात नाही लगेच. तो चांगल्याच गोष्टींचा विचार करतो. तो असं कुठेही जाऊन सुटत नाही लगेच. येस. कारण ती विचार करण्याची शक्ती निर्माण होते. कुठेही कुठेही बसलो आणि भूक लागली केलं तर एक ग्लासभर पाणी आधी प्या. येस. बघा कसं वाटतंय, आणि मग ती खरंच भूक होती का हे तपासून मग खायला सुरुवात करा. तरी आपला दिवसभरातलं 10 ते 20% खाणं कमी होईल. येस, बरोबर. माझ्या आजीच्या वयापेक्षा एक जे लाईफ सायकल असतं ना आपलं, की आपण 1 ते 60 वर्षापर्यंत, 80 वर्षापर्यंत, माझी आजी जेव्हा गेली ती 97 इयर्सची होती, चष्माही नसताना. तो लाईफ स्पॅन जो आहे तो कुठेतरी कमी झाला आहे. आपण आता आपलं ॲव्हरेज लाईफ 60 पर्यंत आपण काउंट करू शकतो, पण आपली जी पुढची पिढी आहे त्यांच्या लाईफ स्पॅन ते त्यापेक्षाही कमी होईल का अशी भीती आता आपल्याला वाटायलाच लागली आहे. पण मग या सगळ्या गोष्टीमध्ये आहाराचं महत्त्व किती आहे? प्रचंड महत्व आहे. कोणत्याही आजारामध्ये किंवा तुमचं स्वतःचं आरोग्य जेव्हा डिसाईड केलं तेव्हा 80% आहार आणि 20% एक्सरसाइज, हा गोष्टींचा मेळ जर असेल तर ते आपण आरोग्य टिकवण्यास त्याला मदत होत असते. बरोबर. त्याच्यामुळे यंग जनरेशन किंवा आपली मुलांना जेव्हा आपण आहार देतोय तेव्हा तो कशा पद्धतीचा मिळतोय. आत्ताच्या आहारामध्ये किती जणांना होम फूड मिळतंय आणि किती जणांना झोमॅटो आणि स्विगीवरून ते करून दिलं जातं, हॉटेलचं खाल्लं जातं. हे जे काही आहे, जेव्हा एक साधी तुला दाल खिचडीचं उदाहरण देते, जेव्हा आपण घरी दाल खिचडी करतो, बरोबर आहे, तेव्हा त्याच्या कॅलरीज, मॅक्स कॅलरीज 300 ते 400 होतात. 100 ग्रॅम जर का आपण घेतलं, ते वाटी भरून घेतलं, तीच दाल खिचडी जर का झोमॅटोवरून किंवा कुठूनही आपण मागवली तर त्याच्या कॅलरीज जवळपास 800 ते 900 जातात. कारण त्याला चव येण्यासाठी त्याच्यामध्ये बटर टाकलं जातं, फॅट पर्सेंटेज वाढवलं जातं आणि त्याच्यामुळे त्याच्या कॅलरीज वाढतात, ते जास्त छान लागतं आणि म्हणून मुलं ते आरामात खाऊ शकतात. तसाच पिझ्झा बर्गर, एक बर्गर घेतला, साधारणपणे त्याच्यामध्ये एक 700 ते 800 कॅलरीज असतील समजा धरून चल, किंवा छोटा बर्गर असेल 600 कॅलरीज असं. तर 600 कॅलरीज मध्ये तू काय काय खाऊ शकते माहितीये का तुला? 2 पोळ्या, भात, 1 वाटी भात, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ, सॅलड, हे सगळं त्याच्यामध्ये. हे असं खाल्ल्यानंतर काय बिशादे तुझी भूक लागणे. पण बर्गर खाल्ल्यानंतर 2 तासांनी आई गो भूक लागली ग. हो, येस, आहेच. म्हणजे चुकतंय कोण? येस, अगदीच. हे बर्गर द्यायचं जे काही आहे हे कोण देत आहे? नाही, पण त्यांना आवडतच, पण कधीतरी द्या, महिन्यातून एकदा द्या, प्रमाण तरी कमी करा, सोर्स घरचा करा, काही प्रॉब्लेम नाहीये. येस. ती चवच जर दिली नाही ना तर तो मुलांना प्रश्नच येत नाही. बरोबर. येस. आजचा आता माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे की मला माझ्या मुलाला कॅल्शियम डेफिशियन्सी नाही होऊ द्यायची आहे. त्याच्या शरीरामध्ये योग्य ते कॅल्शियमचं प्रमाण गेलं पाहिजे. काय करायचं याच्यावर? कॅल्शियमची रिक्वायरमेंट किती आहे? 1000.
बरोबर आहे. साधारणपणे आपल्याला मिलीग्रॅम पर डेला लागतं साधारण आहे. जर का वाढणारी मुलं असतील तर अजून एक 200-300 मिलीग्रॅम जास्त धर. प्रेग्नन्सी लॅक्टेशन असेल तर लागतं त्याच्यापेक्षा जास्त रिक्वायरमेंट आहे. पण मी एक ढोबळ मानानं 1000 मिलीग्रॅम पर डे अशी जर का पकडली तर कॅल्शियमचे सोर्सेस कोणते कोणते आहेत? दूध, येस, दूध आणि रिलेटेड पदार्थ. बरोबर आहे. म्हणजे जर का 100 ml दूध घेतलं तर त्याला 100 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतंय. तू निदान दिवसातून 2 ग्लास दिलं, 200-400 ml झालं, 400 मिलीग्रॅम कॅल्शियम. रोजची रिक्वायरमेंट किती आहे? 1000. पण दूध चालत नाही. दुधाच्या ऐवजी दही दे. 100 ग्रॅम दही दिलं तरी तेवढंच कॅल्शियम मिळतंय. पनीर घेतलं, पनीर मध्ये तुला 4 टाइम्स जास्त कॅल्शियम मिळतं. कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आहे. 400 मिलीग्रॅम मिळेल 100 ग्रॅम पनीर मध्ये. चीज घेतलं तर 500 मिलीग्रॅम मिळेल. बघणारे लिहित पण असतील, आता लिहू दे म्हणजे समजेल. सो हे झालं तुझं दूध रिलेटेड पदार्थ. डन. त्याच्यानंतर नट्स जर का घेतली, तुझ्याकडे ऑलमंड्स आहेत. येस. तुला माहितीये का ऑरेंज मध्ये सुद्धा छान कॅल्शियम मिळतं. ओके. 100 ग्रॅम ऑरेंजेस जर घेतले, 100 ग्रॅम म्हणजे किती येतात बघ ना. आपण 1 किलोभर ऑरेंजेस घेतली तर एक 5-6 मोठ्या आकाराची येतात. म्हणजे एकाचं साधारण 200 असेल तर 200 मिलीग्रॅम एक ऑरेंज खाल्लं तरी मिळतं तुला. अंजीर आहेत, अंजीरमध्ये पण कॅल्शियम मिळतंय. कस्टर्ड ऍपल, सीताफळ म्हणतो आपण, खूप छान प्रकारचं मिळतंय. भाज्या घेतल्या तर पालक आहे, नंतर मेथी आहे, त्याच्यानंतर सीड्स. सीड्स खूप छान आहेत. म्हणजे इमॅजिन कर 100 ग्रॅम जर का तीळ घेतले तर त्याच्यामध्ये 900 मिलीग्रॅम कॅल्शियम आहे. पण 100 ग्रॅम तिळामध्ये कॅलरीज किती आहेत? 600 कॅलरीज आहेत. 500 ते 600. यू कॅनॉट ईट 100 ग्रॅम तीळ ऍट अ टाइम. मग काय करशील? मग एक चमचाभर चटणी, एक 10 ग्रॅम पर्यंत जर चटणी रोज दिलीस तर 100 ग्रॅम रिक्वायरमेंट कम्प्लीट झाली. एक्झॅक्टली. मी याच्यावर आणखी एक उपाय म्हणजे बडीशेप. त्याच्यामध्ये तीळ आणि सगळ्या सीड्स घालायचे आणि बरोबर. सकाळी 5 ग्रॅम, संध्याकाळी 5 ग्रॅम झालं. तिकडे 100 कम्प्लीट केलं. कॅल्शियम रिच व्हेजिटेबल्स आहेत, ब्रोकोली आहे, पालक आहे, बरेचसे आहेत त्याच्यामध्ये. राजगिरा पण आहे, नंतर आणि नाचणी आहे तुझी, नाचणीत पण खूप छान कॅल्शियम आहे. त्याच्यानंतर कुळीत मध्ये सुद्धा एक असा गोष्ट आहे, आपण म्हणतो ना हॉर्स ग्रॅम हुलगा काहीतरी, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान चांगलं हे आहे, कॅल्शियम आहे. जवळपास 300 ते 500 पर्यंत मिळतं 100 ग्रॅम मध्ये. त्याचं सूप करू शकतो, त्याचं पिठलं म्हणून वापरू शकतो. त्याच्यानंतर तीळ झालं, कुळीत झालं, नाचणी झालं, चिया सीड्स मध्ये पण आहेत. ज्यांना चिया सीड्स आवडतात ते खुश होतील आता. वा, म्हणजे आम्ही कॅल्शियम घेतोय 600 मिलीग्रॅम कॅल्शियम त्या 100 ग्रॅम चिया सीड मध्ये मिळतंय. पण चिया सीड्स पण एका वेळेला काय 100 ग्रॅम नाही खाऊ शकत तुम्ही. सो त्याचा बॅलन्स म्हणून तो म्हणतो ना, हा इतका सोपा नाहीये. तू तीळ एवढं मिळतं म्हणून काय 100 ग्रॅम तीळ नाही खाऊ शकत. उष्णता पण किती होईल त्याने. बरोबर. येस. पण याचं प्रत्येकाचं प्रमाण आपल्या आहारात जर का घेतलं तर बरोबर तो बॅलन्स तयार होतो. आणि बॅलन्स तयार झाला की तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण ह्यात फक्त काही कॅल्शियम नाहीये ना, आयर्न पण आहे. तिळामध्ये आयर्न पण आहे. सगळ्यात बेस्ट सोयाबीन. 100 ग्रॅम सोयाबीन घेतलंस तर तुला चांगलं एक 40 ग्रॅम प्रोटीन मिळत आहे. एक 14-17 ग्रॅम मिलीग्रॅम पर्यंत तुला आयर्न पण मिळत आहे. आणि 300 मिलीग्रॅम पर्यंत तुला कॅल्शियम पण मिळत आहे. येस, एक्झॅक्टली. बेस्ट सोर्स ज्यांना. आणि तेवढं 100 ग्रॅम सोयाबीन आपण 50 ग्रॅम तर आरामात खाऊ शकतो. इथं म्हणते की सोयाबीनचं ते थोडंसं भाजायचं, त्याचं पिठामध्ये तू 1 किलोला 100 ग्रॅम टाकलं, सोया चंक भाज्यांमध्ये त्याचे पावडर करून टाकली, त्याला काही स्वतःची चव नाहीये. संध्याकाळी भातात प्रोटीन हवंय असं जर का कोणाला वाटत असेल, भात कार्ब्स आहे ना, मग त्याच्यात प्रोटीन 2 चमचे सोया चंक टाक त्याच्यात शिजवताना, किंवा शिजलेले त्याच्यात मिक्स कर. कॉम्बिनेशन किती छान आहे बघ ना आपलंच फूड. कशाला लागतात ती बाहेरची पाकिटं त्यांना, मला कळत नाहीये. ते बनवायचे कष्ट कोण घेणार, हाही प्रश्नच आहे ना नवीन. जर झोमॅटो आणि सवयच लावलेली आहे. मग राहू दे ना, मग ते 40 नंतर आपल्याला ते करावंच लागतं, कारण हे केलं नाही तर हे मिळणार नाहीये. पहिल्यापासूनच जर का केलं तर 40 नंतर हा प्रश्न येणारच नाही ना. किंवा 30शीत माझं वजन 120 झालंय आणि मी आता सुरू करतो, तेव्हा खूप अवघड होतं ते.
कारण मी जेव्हा डेंटल कॉलेजला होती तेव्हा आमच्याकडे मेड यायची. हम्म. आम्ही 4-5 मैत्रिणी रूममेट करून राहायचो. ती यायची, जेवण बनवायची आणि जायची. मी किचनमध्ये माझा जो माझं स्वागत किचनमध्ये झालं माझ्या मुलाच्या जन्मानंतर. जेव्हा माझा मुलगा ॲक्च्युअल फूड खायला लागला, तेव्हा मग मी खूप कॉन्शियस झाले की नाही, 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 ह्याच्या पोटात जे हेल्दीच जायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागते आणि अजूनही माझा सकाळचा वेळ हा किचनमध्ये जातो. ती माझी प्रायोरिटी आहे. पण ते बदललं कधी जेव्हा हो. लग्नानंतर हो. मुलगा झाल्यानंतर तुला ती प्रायोरिटी येस. करा. ही प्रायोरिटी पहिल्यापासून जर का असेल, प्रत्येकाला ह्या हेल्थ विषयी कॉन्शियसनेस अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत मी काय खातोय हे जर आपल्याला कळत असेल तर म्हणून हेल्थ एज्युकेशन हे शाळेपासूनच सुरू व्हायला पाहिजे. शाळांमध्ये जाऊन बघ त्यांच्या कॅन्टीन मध्ये काय मिळतं. बर्गर, वडापाव. हो. बंद करा ते. पॅकेट फूड वरती टॅक्सच वाढवा माझं तर म्हणणं आहे. गुपचूप ते बंद करून शेंगदाणे खायला लागतील. अगदी बरोबर. मूठभर शेंगदाणे रोज भाजलेले खाल्ल्याने या मुलांनी कसलं बेस्ट आहे यार. बरोबर. ड्रायफ्रुट्स, मूठभर ड्रायफ्रुट्स खाल्ले तरी सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स मिळतात त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. फ्लॅक्सिड्स, जवस म्हणतो आपण, जवस टाका, तीळ टाका, सूर्यफुलाची बी टाका, तू म्हणते त्याचा बडीशेप, सगळं भाजा, सकाळ संध्याकाळ सगळ्यांनी खा ना. असं काही नाही म्हातारे झाल्यानंतरच खायचे नाही. मेनोपॉजला. आमच्याकडे सगळ्यांनी खा. येस. रोज तिळाची चटणी ताटाच्या भोवती तुम्ही दुपारी जेव्हा संध्याकाळी जेवाल त्याच्यावरती एक चमचा भरून तिळाची चटणी राहू दे तिथे. येस. सोयाबीनचा रोजच्या जेवणामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्ही वापर केला, बेस्ट प्लांट प्रोटीन आहे. येस. एक्झॅक्टली. काहीच प्रॉब्लेम नाहीये. 100 काय 1000 रिसर्च झालेत, काहीही होत नाही. मुलांमध्ये काही साईड इफेक्ट नाही, कोणात काही नाहीये. उलट प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर पण होते. येस. एक्झॅक्टली. स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो. हा पहिला कॉज आहे कॅन्सरचा. येस. दुसरा कॉज ओबेसिटी आहे येस. कॅन्सर कॉज करण्यासाठी. सिटिंग इज ऑल्सो स्मोकिंग. जेवढं सिटिंगने तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस होत आहेत ना, तेवढं स्मोकिंगने जे चेंजेस होतात, इन्फ्लेमेटरी चेंजेस, तेवढे सिटिंगने पण होत आहेत. म्हणून सिटिंग इज अ काइंड ऑफ स्मोकिंग. येस. उठा, हला, तुमच्या शरीर. मला सांग, जर का डोक्याला एवढंच महत्व असतं, हे खालचं काय आहे? याला काहीच करत नाही आपण. अजून 1000 वर्षांनी हे फक्त मोठं झालेलेच सगळे अवयव एवढीशे, कारण वापरच नाही करत आहे. येस. एक्झॅक्टली. इव्होल्युशन मध्ये काय होणार आहे मग? तो माणूस फक्त ह्याचाच वापर करतोय समोर बसून. कोणीतरी फक्त मोबाईलच वापरतोय, ह्याच्यावरती गेम्स खेळतात. त्या ग्राउंड वरती जाऊन नाही खेळतात गेम्स. येस. आजकाल ना वाढतं प्रमाण, म्हणजे माझ्या जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये मी क्लिनिकमध्ये जाऊन चेकअप वगैरे करायचे, ऑलमोस्ट बायकांना हिमोग्लोबिन लो असणे बायकांमध्ये हा एक प्रश्न, म्हणजे मोठा प्रश्न आहे खरं तर. ह्याच्यावर मला तुम्ही सांगा काय सल्ला तुमचा असेल तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हायपोग्लायसेमिया हा नॉन व्हेजिटेरियन जे लोक खातात त्यांच्यापेक्षा जे व्हेज खातात यांच्यात जास्त असतो, असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं काही नाही. आता अनिमिया हा कॉमनेस्ट आहे आपल्याकडे, बरोबर आहे. कारण अनिमिया जेव्हा म्हणतो तेव्हा आयर्न नसतं त्याच्यामध्ये. हिम आणि नॉन हिम हे दोन प्रकार आहेत. तर नॉन व्हेजिटेरियन फूड मध्ये हिम आयर्न आहे, त्याचं ऍब्झॉर्प्शन पण छान आहे. पण आपल्याकडे खूप लोक ही व्हेजिटेरियन आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे हाय क्वालिटी जे काही हिमोग्लोबिन आपल्याला तयार व्हायचं, हाय क्वालिटी आयर्न जे काही म्हणतो, ते आपल्याला मिळत नाहीये त्याच्यामध्ये. तेवढ्या सफिशियंट गरजा होत नाहीये. मग जेव्हा तुला माहिती का तू जे टॅबलेट घेते ना, आयर्न टॅबलेट, ते हिम आयर्न आहे. बघा जरा मागे लेबल चेक करून. मग तुम्हाला शेवटी तयार करताना सोर्स तोच वापरावा लागणार आहे. येस. मग त्यापेक्षा 2-3 गोष्टींची काळजी घ्यायची. पहिलं म्हणजे ज्यांना हा नेहमी अनिमियाचा त्रास होतो, आयर्न वेसल्स वापरा, म्हणजे लोखंडी कढया वापरा भाज्या वगैरे करताना. ग्रीन लिफी व्हेजिटेबल एक तरी तुमच्या ताटात असू द्यात. येस. बरोबर आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डाळ खाल किंवा कोणती भाजी खाल, त्याच्यात एक लिंबू पिळण्याची सवय ठेवा. व्हिटॅमिन सी तुमचं आयर्न ऍब्झॉर्ब करतं. ओके. आणि फ्रिक्वेंट चहा आणि कॉफी जर कोणी घेत असाल तर ते टाळा, त्याची फ्रिक्वेन्सी कमी करा. बाकी आयर्न रिच फूड तर भरपूर आहेत. मग ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, तुमचं डाळिंब आहे, बीट आहे. व्हेजिटेरियन मध्ये सोर्स खूप आहेत. नॉन व्हेजिटेरियन फूड मध्ये ऍक्च्युली छान आयर्न मिळत आहे तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर मी म्हटलं ह्या चटण्या बिटना सीड्स वगैरे ह्याच्यामध्ये पण आयर्न आहे आपल्याकडे. हे पण आपण कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकतो. येस. एक्झॅक्टली.
आणि हाला. फिजिकल ऍक्टिव्हिटी पण तेवढीच गरजेची आहे. डिहायड्रेशन होऊ देऊ नका बॉडीला. जेवढं तुम्ही पाणी व्यवस्थित घ्याल, तुमचं ब्लड व्हॉल्यूम व्यवस्थित राहील, तेवढं तुम्हाला ते अब्झॉर्प्शनला पण मदत करतं. सर्क्युलेशन व्यवस्थित झालं, ब्लड सर्क्युलेशन, ते अब्झॉर्प्शन वाढवत आहे. एक्झॅक्टली. बरं, आता मला असं एक गणित कळत नाही नेहमी माझ्या बाबतीत पण, की आता 1 जानेवारीला मी माझं ब्लड चेकअप केलं आहे आणि माझं 1 जानेवारीचं ब्लड चेकअपमध्ये माझं हिमोग्लोबिन काउंट 9 आलं आहे आणि तो आता मला वाढवायचा आहे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बीट, गाजर हे सगळं खायला लागली आहे. तर मी किती दिवसांनी माझं ब्लड काउंट चेक केलं पाहिजे? आरबीसीचा लाईफ स्पॅन किती आहे? 120 डेज. म्हणजे किती महिने? 3 महिने. कर की मग, ओके. कळेल तुला. ओके. नाही, हे मोस्टली मला हा प्रश्न विचारला जातो, किती महिन्यांनी करू? 4 आरबीसीचा महिन्यांनी लाईफ कर. स्पॅन आहे ना, कुठे हां. आहे? हिमोग्लोबिन कुठे आहे? हां. त्याच्यामध्येच आहे ना. येस. 3 महिन्यांनी कर रिपीट. ओके. चालेल. अगदी इंजेक्टेबल चालू असेल तर महिन्याने पण रिपीट करून बघू शकतो. येस. पण आयडियली 3 महिने विल बी द थिंग. ओके. आणि ह्या ज्या बेसिक लिओजेन नावाच्या ज्या गोळ्या असतात, त्या आपण नेहमी घेतो, म्हणजे घेतात बायका सप्लिमेंट म्हणून. ते गाजर-बिजर नको का? आता बीट शिजवून खायला आम्हाला वेळ नाही आहे. आम्ही गोळ्या घेतो. पण हे सारखं घेणं चांगलं आहे का? कशासाठी पाहिजे? हिमोग्लोबिन कारण वाढवायला. नॅचरल सोर्सेस मधून जे काही अब्झॉर्प्शन होतं हं. ते 100% होतं. हं. या गोळ्या घेऊन काय 100% अब्झॉर्प्शन नाहीच आहे त्याचं. हं. हं. 10%, 20%, 30% एवढंच फक्त अब्झॉर्प्शन आहे. किती वर्ष गोळ्या खाणार आहात? बरं, त्या गोळ्यांनी नुसतं आयर्न मिळतंय, पण इथे जर का व्यवस्थित आहार घेतला तर बाकीच्या गोष्टी पण आहेत. हं. फक्त आयर्नच नाही लागणार आहे आपल्याला हिमोग्लोबिनसाठी. हिम प्लस काय? ग्लोबिन. ग्लोबिन. ग्लोबिन इज अ प्रोटीन. येस. मग प्रोटीन पण पाहिजे ना तुम्हाला. हं. नुसतंच हिम देऊन थोडी ना वाढणार आहे. त्याला जर प्रोटीनची गरज असेल, प्रोटीनचं त्याला बरोबर मिळालं व्यवस्थित, हं. तर ते वाढणार आहे ना. येस. आपण नुसतीच गोळ्या खातोय आणि बाकीचं काहीच घेत नाही व्यवस्थित आहार, तर ते कसं काय वाढेल? येस. त्याच्यामुळे बॅलन्स डाएट हा सगळ्या मागचा उत्तम उपाय आहे. म्हणून तर जेव्हा तू म्हटलीस की मी इंस्टाग्रामला बघते, तू फेसबुकला बघते, लोकांच्या प्रतिक्रिया हो, येतात, हो, ते हो. भरभरून बोलतात, हं. कारण त्यांना याचा अनुभव आलेला आहे हं. की एव्हरीथिंग इन डाएट विल मेक यू मोर परफेक्ट. येस. तू Yes. त्याच्यातूनच घेतला प्रयत्न केलास तर शॉर्टकट असेल तर मग रिझल्ट पण शॉर्ट टर्म मिळतील. हं. आणि जर का व्यवस्थित फॉलो केलं, त्याला थोडा वेळ दिलात, तर रिझल्ट पण तुम्हाला परमनंट मिळतील. येस. आणि परमनंट रिझल्ट असेल तरच त्याचा काहीतरी उपयोग आहे. येस. नाहीतर मी आज मस्त डाएट केलं, वजन कमी केलं. परत माझं 2 महिन्यांनी 4 किलो कमी केलं तर 6 किलो वाढलं. परत मी डाएट केलं, वजन कमी केलं. परत पुढच्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन कमी झालंय, कॅल्शियम डेफिशियन्सी झाली आहे, मग थकवास यायला लागलाय. ह्याचा उपयोग नाहीये. हं. परमनंट रिझल्ट हवा असेल तर सस्टेनेबल मेथडच वापरणं गरजेचं आहे आणि तेच तुम्हाला कुठल्याही गोळ्या नंतरचे सप्लिमेंट्स न घेता खूप छान रिझल्ट देतात. येस. अगदी ही बरोबर. लर्निंग प्रोसेस आहे. आपण जे आपल्याला हे माहिती होतं बाकीच्यांना, आपण विसरलोय, त्याच्यामुळे आपल्याला परत शिकण्याची गरज आहे. ताकाला आपल्याकडे अमृत म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं? आणि ताक आपल्याला काय रोल प्ले करतं आपल्या डाएटमध्ये संबंध? ताकासारखं गोष्टच नाहीये कोणतीही वेट लॉस करताना किंवा कुठलंही हेल्दी करताना, कारण त्याच्यामध्ये दही आहे. दह्यापासून तयार करतोय आपण ते. त्याच्यामुळे प्रोबायोटिक आहे ते. तुमचे गट बॅक्टेरिया हेल्दी ठेवण्याचं काम करत आहे. तुम्हाला फिलर देत आहे. पण ताकामध्ये पण बऱ्याचशा, जे दुधामध्ये पूर्ण अन्न म्हणतो आपण, दुधामध्ये काय नाहीये, फक्त व्हिटॅमिन सी नाहीये, नाहीतर सगळं दुधातून तुम्हाला मिळतं. पूर्ण अन्न म्हणतो त्याला आपण. त्याच्यामुळे ताकामुळे जो फिलरनेस येतो, जो प्रोबॅक्टेरिया मिळतो, पचनशक्ती सुधारते, त्याच्यामुळे तुम्हाला फुलफिलनेस पण येतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ताक हे तुमच्यासाठी अमृत आहे. येस. ज्यांना दूध पचत नाही, लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, त्यांना ताक पचतं, कारण तो लॅक्टोज कन्वर्ट झालेला आहे इथे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे ताक तुम्ही प्रत्येकाने जरी ठरवलं की दिवसातून 2 ते 3 ग्लास ताक, अगदी पातळ ताक जेवढं घेताल तेवढं त्याचे फायदे जास्त आहेत. घेतलं तर तुमची पचनशक्ती, ज्यांना ब्लोटिंग होतं, गॅसेस होतात, ज्यांना सारखं काहीतरी आजार सुरू असतो त्या पोटाचे, त्यांनी रोज ताक सुरू करा, तुमचे हळूहळू बरोबर आजार कमी होतील. येस. येस. मॅम, मी जेव्हा सांगते माझ्या पेशंट्सना की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो, तर ते विश्वासच ठेवत नाही. आणि तुमच्याकडच्या केसेस आहेत आपल्याकडे. तुम्ही तुमच्याकडच्या केसेस प्लीज सांगा. डायबिटीजवरचा पहिले. हो, डायबिटीजची एक एक्स्ट्रीम केस होती. 23 वर्षाचा मुलगा होता. 11.6 HbA1c होतं. आई रडतच आली होती की याचं नुकतंच लग्न झालंय आणि हे काय.
थोडे लो कम्युनिटीतले होते, त्याच्यामुळे 23व्या वर्षी झालं होतं लग्न. पण मग हे झालं होतं की मग आता आपण प्रेग्नंट राहण्यासाठी इश्यू यायला लागले, मग स्पर्म काउंटचा प्रॉब्लेम आला, मग ते डिटेक्शन झालं आणि मग ती रडत रडत की ह्याचं आयुष्यभराचं पुढे काय काय आता? होणार? बरोबर. काय नाही, त्याच्या आपण सवयी बदलल्या, लाईफस्टाईल फॅक्टर सुधारले, झोप सुधारली, आहारात चेंजेस केले, 6.9 पर्यंत आला. खुश होता गडी. वाव वाव. 3 महिन्यात होतं. रिव्हर्स आहेच आहे. हम्म. आणि ॲट दिस अर्ली एज त्याला जेवढ्या चांगल्या शिवाय शिकू हम्म. तेवढा तो पुढे तसं करणार नाही ना. हम्म. त्याच्यामुळे अर्ली द डिटेक्शन बेटर द रिझल्ट येस येस. असं आहे. किंवा माझ्याकडे 81 वर्षांचे आजोबा होते, हम्म. 60 इन्शुलिन सुरू होतं त्यांना. हम्म. 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 तर त्यांची बायको अशीच की मला कंटाळा आलाय हे टोचून 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 टोचून, मला वेदना होतात त्यांना, एवढं सगळं आपण औषधं देतो तेव्हा. काहीतरी करा ना. त्यांच्या मुलीनं माझ्याकडेच ट्रीटमेंट घेतलेली होती, म्हणून ती तिच्या आईबाबांना घेऊन आले ते. काही नाही, मग आम्ही त्याच्यातले मॉडिफिकेशन्स केले. आजोबांचं मेन जे काही कारणं होती ती सगळी शोधून काढली, त्यांची झोप सुधारली, त्यांना थोडंसं खाण्याचं पथ्य व्यवस्थित नव्हतं किंवा आपण खाण्यापिण्यामध्ये बरेचसे चेंजेस करावे लागले त्यांचे. तर मग कमांड हॉस्पिटलमध्ये ते ट्रीटमेंट घेत होते. तिथल्या डॉक्टरांनी परत त्यांच्या लेवल्स चेक केला आणि सांगितलं, आजोबा इन्शुलिन बंद करूयात, एक गोळी जी आहे तेवढीच फक्त. ह्याला आपण रिव्हर्सलच म्हणू ना आपण, कारण 81 वर्षांना तुम्ही पूर्ण विड्रॉल नाही देऊ शकत. तुला एखादी गोळी तरी थोडंसं HbA1c मेंटेन करण्यासाठी द्यावं लागतं. दिस इज ऑल्सो रिव्हर्सल. 23 वर्ष ते 81 वर्ष मधले तू कॅल्क्युलेट. अगदी बरोबर. आणि गुडघ्याच्या गादीचा पण एक पेशंट आहे तुमच्याकडे ना, की तुम्ही त्यांना तो पण अनुभव प्लीज सांगा. हां, आता गुडघ्याचं मेन कारण काय आहे लक्षात घे. तुझं वजन जेव्हा वाढतं तेव्हा तुझा भार वाढतोय त्याच्यावरती. जेव्हा एखाद्या गोष्टीवरती भार वाढतो तेव्हा तिथला डॅमेज लवकर व्हायला लागतो, कारण ते किती सहन करणार. मग अशा वेळेला सायटिका पण खूप कॉमन आहे ओबेसिटीमध्ये. बऱ्याच लोकांना सायटिका, त्याच्यामुळे त्यांच्या हालचाली गेलेल्या आहेत कामातून. मग अशा वेळेला त्यांची मुवमेंट कमी आहे, त्यांना एक्सरसाइज कमी करता येतोय, पण वजन कमी करायचंय. तर तो थोडासा फॉर्म्युला बदलून आधी त्यांचं हळूहळू वजन कमी करायला लागायचं, म्हणजे त्यांना इम्प्रूव्हमेंट होते या सगळ्या सिम्पटम मध्ये. आणि मग त्यांची हालचाल वाढायला लागली की तो बरोबर गादीचा प्रॉब्लेम किंवा नी पेन हे सगळं हळूहळू बरोबर कमी यायला लागतं. येस, पण याच्याबरोबर तुम्ही डाएट पण देता ना? डाएटनेच मी वजन करून देते, त्यांना कमी करून देते. या डाएटमध्येच आपण अशा गोष्टी घेतो की ज्याच्यामुळे ते तुला बॅलन्स मिळेल. बॅलन्स मिळाला की तुझी भूकभूक कमी होते, तुझे सगळे हॉर्मोन जागायला यायला लागतात आणि उलट म्हणजे काहीही नव्हतं त्याच्यातून वजन कमी केलं. मग काही चेअर एक्सरसाइजेस असू दे, घरातल्या घरात एक दर आपण 2 तासाला 10 मिनिटं तरी चाला, चेअरमध्ये काही एक्सरसाइज करून देऊ शकतो आपण. अशाने हळूहळू मला लागणार काय 80% डाएट विथ सगळे एक्सरसाइज, त्यातल्या 20% ते 10% होऊ देत, पण तरी रिझल्ट मिळतो, थोडासा हळूहळू मिळतो. मग हळूहळू वजन कमी यायला लागले की हे सगळे सिम्पटम्स ऑटोमॅटिकली जायला लागतात. हळूहळू बरोबर कमी, त्याचा भार कमी झाला की तो मग परत खेळायला तयार असतो ना, मग त्याला खेळायला तयार, कॉन्फिडन्स वाढतो, मोबिलिटी वाढते. प्रचंड मोबिलिटी वाढते. म्हणजे यू कांट इमॅजिन, आपल्याकडे एवढं डाएटरी प्रॅक्टिसेस मध्ये अजून पूर्ण झालेलं नाहीये, म्हणजे तेवढं रिसर्च म्हण किंवा हे म्हण. पण म्हणजे एक बाई आली होती माझ्याकडे, 56 वर्षांच्या आजी बाई होती ती. तर तिला खूप वैतागली होती, पाय बी जाम झाले होते. म्हटली मला ना खाली बसणंच विसरून गेली मी. एक आठवड्यात तिने मला आली होती, सोफ्यावरती बसली आणि ती मला धपकन बसून दाखवलं. म्हणे मला असं सगळं असं शरीरामध्ये आपण जे एकदम बदल घडतो ना, की माझं वजन नाही कमी झालं, म्हणजे काय 1 किलोच कमी झालं, पण एवढा बदल कसा काय घडू शकतो? हलकं वाटायला लागलं तिला. हलकं वाटणं, स्वतःलाच वाटतं हा माझं पोट आत गेल्यासारखं वाटतंय बरं का मॅडम, थोडंसं हे ब्लाऊज ढिलं वाटायला लागले मला. आता एक 15 दिवसापूर्वी मी ते वापरलं, जुने कपडे थोडेसे काढून बघते तर ते जमतायत आपल्याला. त्याच्यामुळे वजनावरचा काटा आणि इंच लॉस हे दोन्ही पण तेवढेच पॉवरफुल आहेत. म्हणजे एखाद्या बाईचं 3च किलो वजन कमी झालंय, बट इफ यू सी, मी बिफोर आफ्टरचा फोटो मागवते ना, तर तो फरक तिचा 10 किलो वजन कमी झाल्यासारखा असतो. दॅट इज द बेस्ट रिझल्ट व्हॉट यू आर गेटिंग, जिथं तुमचं फॅट कमी झालेलं असतं आणि इंच लॉस झालेला असतो. मसल्स परफेक्टली ओके असतात, कारण भूकभूक, विकनेस आणि चिडचिड हे जे काही आपण म्हणतो ना, हे प्रकार जर झाले नाही तर जगातले सगळ्या लॅब फेल आहेत. जर तुला भूकभूक होत नाहीये, चिडचिड होत नाहीये, वीकनेस येत नाहीये, तर तुझं ओके चाललंय. हा साधारण जनरल फॉर्म्युला जरी आपण लक्षात ठेवला ना, तरी आपण योग्य दिशेने चाललोय की नाही हे आपल्याला कळतं. ओके, आता आम्हाला घरच्या घरी बॉडी डिटॉक्स करायचंय, साधा सरळ उपाय कुठला असेल? बॉडी डिटॉक्स ॲज अ डॉक्टर, तो डेंटिस्ट आहेस, बॉडी डिटॉक्स हे फक्त लिव्हर आणि किडनी करतात.
हम्म, हम्म, हे जगमान्य सत्य प्रत्येकाने स्वीकारलं हम्म, तर ही डेफिनेशन कमी होईल. हम्म, ठीक आहे. हम्म. पण मला आता बॉडी डिटॉक्स म्हणजे काय करायचंय, बॉडीला रेस्ट द्यायची आहे तुला. हम्म, म्हणजे मी जे काही रोज खातीये ना, त्याच्यामध्ये मला निदान मी रोज 2 पोळ्या खात होते, तर मी थोडं खाणं कमी केलं. थोडंसं मी गरम पाणी किंवा आपण म्हणतो ना, की तुझं ब्लॅक कॉफी असू देत, हम्म. ब्लॅक टी असू देत, हम्म. साध्या चहाच्या ऐवजी ते त्यानिमित्ताने कॅलरीज कमी कमी होतात. होतील. हम्म, मग त्याला आपण बॉडी डिटॉक्स म्हणूयात. हम्म, हम्म, मग अशा प्रकारचे जर का तू लिंबू पाणी घेतलं, हम्म. ब्लॅक कॉफी घेतली. ब्लॅक कॉफी तर माहिती आहे आता तुला. हम्म. ब्लॅक कॉफी इज द पॉवरफुल मेडिसिन फॉर फॅटी लिव्हर. येस, येस. कारण ते फॅट खूप छान छान बर्न burn करतं. करतं. हम्म, आणि हे सगळीकडे प्रूव्ह झालेलं आहे. हम्म. पण ती ब्लॅक कॉफी विदाउट शुगर, विदाउट मिल्क मिल्क. अशी असावी. हम्म. हे खाली अधोरेखित करून, टीप, त्याला टीप. बोल्ड करून, त्याला काय तू इटॅलिक करून मग मांड. मांड. नाहीतर लोकांनी काय सुरू केलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज 100 ml 100 ml अशी 400 ml कॉफी विथ दूध आणि साखर. कसलं वाढलं की ते. आणि म्हणतात काय, ते ब्लॅक म्हणजे ब्लॅकच पाहिजे. येस, येस. विदाउट शुगर, विदाउट मिल्क. इझी अवेलेबल आहे ना. काही हम्म. त्याच्यामध्ये फार मोठं तुम्हाला काही वेगळं करावं लागते असं काय नाहीये. आणि जर त्याने होत असेल तर करा. तेवढंच तुम्हाला फॅट बर्न व्हायला पण मदत मिळते. पण इकडे ब्लॅक कॉफी घेतली आणि तिथे जाऊन 2-4 वडापाव खाऊन आले, समोसे खाऊन आले, काही करणार नाही तुमची ब्लॅक कॉफी. येस. म्हणजे त्या डिटॉक्सचा काही अर्थ फायदा नाही, नाही. जर का जाऊन आपण हे सगळं त्याच्यावरती ओव्हरलोड करत असू. एक्झॅक्टली. त्या बिचाऱ्या इंटेस्टाईनला, त्या तुमच्या गटला हम्म. थोडा आराम पण देत जा. त्याला पण स्वतःची स्वच्छता करायची गरज आहे. त्याला वेळच देत नाही स्वतःची स्वच्छता. सारखं पचवायचं. येस, एक्झॅक्टली. ओके. अन्न हे पूर्ण ब्रह्म आपल्याकडे म्हटलं जातं. ॲज अ डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट, तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला काय सांगाल? मी असं सांगेल की आपल्याला जर का हेल्थ मेंटेन करायची आहे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या अन्न खाताना मग तो वडापाव असू देत किंवा तुमचं फ्रूट असू देत, तुम्हाला बॅलन्स साधता आला पाहिजे. जर प्रत्येक गोष्ट एका ठराविक प्रमाणात, एका ठराविक वेळेत, एका ठराविक पद्धतीनं घेतली, तर ते अन्न तुमच्यासाठी औषध ठरू शकतं. पण तुम्ही त्याचा अतिरेक केलात, त्याचं प्रमाण वाढवलं, त्याची पद्धत वेगळी असेल, तर ते अन्न तुम्हाला आजारी पण पाडू शकतं. त्याच्यामुळे तो बॅलन्स तुम्हाला साधता आला तर ते सर्वोत्तम आहे. आणि त्याच्याबरोबर तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी, तुमचा व्यायाम, तुमची झोप आणि तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण दृष्टीनं आहार हा आरोग्याकडे घेऊन जाणारा ठरतो. येस. आता आपल्या बघणाऱ्या व्ह्युअर्सपैकी जर तुमच्याकडनं कोणाला डाएट घ्यायचं असेल किंवा तुमच्या क्लिनिकला भेटायचं असेल, तर आपल्याकडे पुणे, मुंबई दोन्ही. हो. पुण्यामध्ये आपलं के मार्केट बालाजीनगरला क्लिनिक आहे. जे सोमवार ते शुक्रवार आपण सुरू ठेवत असतो. साधारणपणे संध्याकाळी 4:30 ते 7:30ची वेळ आहे. तिथे येऊन मग आपण त्यांचे बॉडी मेजरमेंट्स घेतो आणि काउन्सिलिंग होतं त्यांना. आणि आपली आपण जे काही डाएटरी हे देतो, काउन्सिलिंग देतो, हे मेजरली आपण 3 महिन्यापासूनच देतो. कारण जेवढे जास्त दिवस तुम्ही ते फॉलो कराल, तेवढं तुम्हाला सस्टेन मिळायला मदत होते. आज घेतलं आणि उद्या फॉलो केलं, परवा झालं नाही, असं करायचं नसतं. कारण ती पद्धतच नाहीये. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन गरजेचे आहेत. तसंच आपण खारघरला पण आपलं क्लिनिक आहे, जे आपण फक्त सॅटर्डे संडेला ठेवतो. अवेलेबिलिटी प्रमाणे आपण आधी सांगतो की सॅटर्डेला अवेलेबल का संडेला अवेलेबल आहे. त्याप्रमाणे आपलं तिथे पण क्लिनिक आहे. एव्हरी 15 दिवसातून एकदा मी रविवारी, पहिला तिसरा रविवार वगैरे असं तिथे येत असते. फोनवर अपॉइंटमेंट घेऊ शकतो. आणि आपलं एक जनजागृती अभियान आहे आहार विषयक. त्याला आपण एक नंबर मी तुला देतो, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दे. तो नंबर आपण त्याला फक्त व्हॉट्सअपला तुमचं नाव पाठवलं की तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं जातं आणि तिथे रोज डाएटरी टिप्स पाठवतो आपण डाएटशी रिलेटेड. म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यातून, छोट्या छोट्या गोष्टी ज्या सगळ्यांना कॉमन आहेत. भात खावा की नाही, चहा किती घ्यावा, त्याच्यानंतर आपण बरेचसे गोष्टी, ब्राऊन राईस खायचा की नाही, आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपल्याला त्या नेहमीच्या रोजच्या खाण्यामध्ये पडलेले प्रश्न असतात, त्याच्याशी रिलेटेड डाएट टिप्स आपण तिथे देत असतो. अगदी बरोबर. तुम्हाला जर मॅमकडनं डाएट घ्यायचं असेल किंवा मॅमच्या क्लिनिकला भेट द्यायची असेल, तर मॅमचे सगळे डिटेल्स, इंस्टाग्राम पेज असू दे किंवा मॅडमचा अपॉइंटमेंट ज्यावर घेतो तो नंबर असू दे किंवा ॲड्रेस असू दे, मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकतेच आहे. तुम्ही एकदा चेकआउट करा.
मॅम थँक्यू सो मच. एवढं छान सगळं छान छान सांगितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि बरं झालं आपण इथे शूट करून टाकलं आणि तुम्ही हो म्हणालात, कारण तुमच्या आधी मी ऑलरेडी 2 न्यूट्रिशनिस्टना विचारलं होतं. ते हो नाही असं चाललं होतं. पण तुम्ही पहिल्याच खेपेत, म्हणजे इतकी मोठी डॉक्टर असून काही शून्य नाही, इगो. उलट मला पॉडकास्ट का आवडतात, कारण ते जे डिस्कशन असतं ना, ते सामान्य माणसांपर्यंत तर पोहोचणं पोहोचतं. गरजेचं असतं. पोहोचतं, आणि अगदी. हे सगळ्यात आता बेस्ट वे आहे सोशल हो, मीडिया, येस. की जेणेकरून आपण त्यांच्याशी ते निगडीत असतं. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे ते जास्त चांगला चांगल्या फायदा पद्धतीने. होतो त्यांना त्या येस, गोष्टींचा. पोहोचतं ते जास्त येस, लवकर. पोहोचणं येस. गरजेचं आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.